हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे सगळ्यांचं रेखा इंडियन मॉम ब्लॉगमध्ये. तर कसे आहात सगळे? मी 2-3 दिवस झाले तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर केला नाही, कारण बरेच कामं होते आणि त्या कामामुळेच मी तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर करू शकले नाही. कारण इतक्यात ऑर्डर होत्या लग्नाच्या आणि 14 एप्रिलपासून खूप जास्त पार्लरमध्ये गर्दी होती, त्याच्यामुळं काही मी तुमच्याबरोबर ब्लॉग शेअर केला नाही. तर म्हटलं चला, खूप दिवसानंतर मी आज म्हणजे मग काय 2-3 दिवस रेस्ट केल्यानंतर धावपळ झाल्यावर आज मी हे बरेच असे कामं केलेले आहेत घरचे. याला बोटडं म्हणतात, म्हणजे बोटं आहे, तुम्ही काय म्हणता माहीत नाही. हे रवा आणि ओलवल्या गव्हाचं रवा आणि जे ओलवतो आपण गहू त्याचं कणिक असतं, तर त्याचे असे गोल गोल असतात हे, आणि खायला खूपच असे टेस्टी असतात, शेवड्यांपेक्षा जास्त. तर आता हे बोटे करून घेतलेले आहेत मी, आणि 2 दिवस आधी घरात यासाठी टाकले आहे. तुम्हाला सांगायचं राहिलं की पावसाचं वातावरण खूप जास्त झालेलं आहे, बाहेर अंधारून आलेलं आहे, म्हणून घरातच टाकलं. आणि हे बघा, ह्या खुला आहेत आंब्याच्या कैरीच्या बनवलेल्या मी, आणि मीठ टाकलेलं आहे खूप जास्त, असं तोंडाला पाणी येईल इतकं छान आहे. खाली पडलं तुम्हाला दाखवताना, तर खूपच छान असं म्हणजे खायला लागतं हे. तर हे मी करून घेतलेलं आहे. काही आम्ही खाल्लं सार्थकने आणि मला पण हे खूप जास्त आवडतं. अगदी लहानपणापासून मी खूप खायची आणि आतापर्यंत मला ते खूप आवडतं. खुला कुयऱ्या असं आम्ही त्याला म्हणतो. तर तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्ही त्याला काय म्हणता. आणि पावसाचं वातावरण बाहेर खूप जास्त आहे, तुम्हाला दाखवते. आणि त्याच्यामुळंच मी हे घरात इथे हे बघा, बेडवर आता मी ओढणीवर एका बोटे टाकून घेतलेले आहेत, आणि ते चाळणीमध्ये ते सुद्धा आतमध्ये आणलेलं आहे खुला. आता बाहेर आलेली आहे आणि मुलं खूप जास्त ओरडत आहे. माझं सार्थकसुद्धा आहे बाहेर खेळून राहायला. तर त्यांचं चालू आहे गार्डनमध्ये खेळणं समोरच्या. आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे, कधी थोडं उघाड होतो आणि कधी थोडं जास्त होतो. तर आता पावसाचे थेंब थांबलेले आहेत, तर मुलं खेळायला लागले, कारण पाऊस कमी झाला त्याच्यामुळं. तर बरेच मुलं आहेत, आणखी तुम्हाला दाखवते. हे बघा, मुलं झाडून राहिले. खूप कमी म्हणजे जास्त नाही, 3:30चा टाईम झालेला होता, आणि ऊन काहीच नाही तर या टायमाला खूप जास्त ऊन असते. तर काल हनुमानजीचं मंदिर आहे आमच्या घरासमोर, जे आता तुम्ही पाहिलं असेल. तर तिथे प्रोग्राम होता, तर तिथे कचरा झाला म्हणून मुलं झाडत आहेत, लेडीज झाडत आहेत तिथल्या. आता आलेली आहे मी आतमध्ये. म्हटलं चला, आज तुमच्याबरोबर छोटासा तरी ब्लॉग शेअर करते, कारण मग काही माझं होतच नव्हतं रोज. आणि म्हटलं चला, तुम्ही वाट बघत असा. एकानेही सांगितलं नाही की तुमचा ब्लॉग आला नाही म्हणून, कारण दुसऱ्या चॅनलवर मला लगेच 2-3 दिवस मी ब्लॉग शेअर केला नाही की तुमचा ब्लॉग आला नाही म्हणून कमेंट्स येत राहतात. तर म्हटलं इकडेही येणार, तर चला, मलाच तुमची आठवण आली, मीच तुमच्याबरोबर स्वतःहून आज ब्लॉग शेअर केला. तर हे बघा, इतके सारे केलेले आहेत मी. आणि नुसतं रव्याचे जर केले तर खूप पांढरे होतात, पण रव्याचे खायला इतके गोड लागत नाही. नुसतं रव्याचे, ओलवल्या गव्हाचे खूप छान लागतात खायला, टेस्टी लागतात म्हणून. आणि तसेही ते व्हाईट म्हणजे काही शेवड्या नाही आहे जे व्हाईट आले पाहिजे म्हणून हे बोटडे असेच करतात, नुसतं रव्याचे बनवत नाहीत. तर अशा पद्धतीने खूप छान बनवलेलं आहे. आणि मी आता खायसाठी थोडं काहीतरी चटपटं छोट्याशा कढईमध्ये तळून घेतलेलं आहे. तर आता थोडंसं स्नॅक्स हेच मी आता सार्थकला आवाज देत होते. तर म्हटलं चला, आधी पहिले ब्लॉग शेअर करून घेऊया, नंतर खाऊया. आणि एकीकडे आता मी टी व्ही बघत आहे. जस्ट कामं झाल्यावर झाडू वगैरे लावून घेतलेला आहे मी. खरं तर तेव्हाच ब्लॉग शेअर करायचा होता, जेव्हा झाडू लावत होते. पण जेव्हा धावपळ असली, जसं आता ते बोटे केले, पाऊस येत होता, तर कपडे आणा, पटापट घड्या करून ठेवा, त्या धावपळीत ब्लॉग शेअर करायचं राहून जातं. तर कोणीतरी पकडायला असलं, व्हिडिओ शूट करायला असलं तर फार बरं होतं, नाहीतर मग खूप जास्त प्रॉब्लेम होतात, म्हणून स्वतः हे करायला. तर चला मग, आजसाठी इतकंच. उद्यापासून डेली ब्लॉग शेअर करेल. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.